Hello students, today we'll continue the next part of basic concepts of chemistry. In last part we have discussed matter and its classification, in that physical classification and chemical classification. Now the next point is as units and measurements. खूप महत्त्वाचा point आहे बघा. Yes, chemistry मध्ये आपण कशावरती फोकस करतो? Is definitely matter. Matter ची स्टडी करतो बघा आपण chemistry मध्ये. मग मॅटरचं मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. आणि कुठलीही क्वांटिटी बाळांनो विदाउट युनिट मेजर करू शकत नाही. बरोबर आहे ना? ओके येस. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला म्हटलं मी 100 वॉटर घेऊन ये. पॉसिबल आहे का? आणि असं म्हणलं सपोज 100 ml वॉटर घेऊन या. त्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे ना? येस. ml इंडिकेट्स युनिट. दिस इज द स्टँडर्ड रेफरन्स टू ओके विच इज युज्ड फॉर मेजरमेंट. लक्षात येते बाळांनो हे? येस. सपोज शुगर घेऊन या म्हणलं ओके आणि 1 किलोग्राम शुगर घेऊन या. त्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे ना? दॅट किलोग्राम इंडिकेट्स द स्टँडर्ड रेफरन्स. येते लक्षात? ओके मग फर्स्ट हेडिंग द्या दॅट इज युनिट्स. ठीक आहे. युनिट काय आहे? येस द स्टँडर्ड रेफरन्स फॉर मेकिंग ओके मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. लक्षात येते का बघा? फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी ओके जे काय स्टँडर्ड रेफरन्स यूज करतो आपण ओके त्यालाच काय म्हणायचं? युनिट म्हणायचं. ठीक आहे ना? ओके स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके द स्टँडर्ड रेफरन्स फॉर मेकिंग मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड युनिट्स. लक्षात येते डेफिनेशन तुम्हाला? ठीक आहे. ओके हे स्टेटमेंट बघा. ओनली नंबर डज नॉट ओके इज गिव्ह एनी आयडिया अबाउट द प्रॉपर्टी. कुठलाही नंबर जर लिहिला सपोज इथे मी 100 वॉटर म्हणलं होतं ना ओके 100 लिहिलं 100 वॉटर. इज दिस पॉसिबल? नो. बरोबर आहे ना? ओके आणि असं जर लिहिलं मी 100 ml वॉटर तुम्हाला आयडिया मिळते. आलं लक्षात? ठीक आहे. 100 ml वॉटर आणि 100 मध्ये डिफरन्स आहे. समजलं ना? ओके एस दिस ml इंडिकेट ओके एस द क्वांटिटी ऑफ वॉटर, द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. बरोबर आहे ना? ओके एस एक्झॅक्टनेस समजतो तुम्हाला तिथं आफ्टर युजिंग द युनिट. आर यू गेटिंग? ठीक आहे ना? ओके 1 किलोग्राम शुगर 1 किलोग्राम ओके शुगर ओके आणि 1 शुगर ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे ना बाळांनो? ओके मग ओनली नंबर ओके इज नॉट हॅव्हिंग एनी व्हॅल्यू विदाउट युनिट. समजते हे? येस. सो physical quantity is expressed by number along with unit. This is very important. कुठलीही फिजिकल क्वांटिटी असू द्या. आलं लक्षात? ओके ऑलवेज ओके एक्सप्रेस्ड बाय नंबर विथ युनिट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात यायला लागलं तुमच्या? ठीक आहे. मग युनिट जो पार्ट आहे ना ओके खूप महत्वाचा असणार आहे तुमच्यासाठी आणि युनिटचं कन्व्हर्जन खूप महत्वाचं असणार आहे बघा. ठीक आहे. मग ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय स्टडी सॉरी ह्या पार्ट मध्ये काय स्टडी करायचं आपल्याला ओके तर युनिट आणि मेजरमेंट्स आणि युनिटचं कन्व्हर्जन स्टडी करायचं आहे. आर यू गेटिंग? ठीक आहे. Now there are number of ways okay to express the units. ठीक आहे ना? तुम्ही काय म्हणू शकता त्याला? सिस्टीम म्हणू शकता. There are several systems to express units. ठीक है? Like CGS system. CGS. What does this indicate? C means centimeter. Centimeter. ठीक है? G means gram. Centimeter, gram, second. This is called as CGS system. Centimeter, gram, second. Second आहे MKS system. MKS. Okay. M means what? Yes. Meter. K means kilogram. Kilogram. ठीक है ना? ओके आणि S means what? सेकंड.
लक्षात येते तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट आहे FPS. ओके, F मीन्स फूट, P मीन्स पाउंड, ठीक आहे, आणि S मीन्स सेकंड. बरोबर आहे ना? ओके, CGS, MKS, FPS, these are the systems to express the units. हे नोट करा, खूप महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट बघा SI युनिट्स. व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. Okay, what? SI units. SI system means, okay, International System of Units. International System of Units. International System of Units. लक्षात येते? ठीक है. And this abbreviation, okay, derived from the name, French name, okay, is that this is the abbreviation of French name. काय French name? Internationally D unit. लक्षात येते? This is the French name and this French name abbreviated as SI. System Internationally D unit. लक्षात येते? There are 7 fundamental, okay, SI units. Very important now. Okay, there are 7 fundamental SI units. Note करा. Yeah, there are 7 fundamental SI units. ठीक है. Now this is very important. Suppose this is the physical quantity. 7 fundamental SI units कुठले आहेत बघा. ठीक आहे. Yes. This is physical quantity. एक टेबल तयार करायचं तुम्हाला. Physical quantity. Okay. Second लिहा symbol. Okay. Next लिहा unit. And here also symbol. Okay, see here physical quantity is suppose length. First आहे length. 7 fundamental units मध्ये, okay, first physical quantity आहे length. Its symbol is L. It is denoted by what? L. Very important. ठीक आहे. Yes. Its unit is meter. Unit name म्हणू शकता तुम्ही. What is this? Meter. Okay, and its symbol is small m. Small m. Next one is mass. Second, mass, which is denoted by small m. Okay, unit name is, okay, what? Kilogram. Kilogram. And which is denoted by the symbol kg. ठीक आहे. सिंपल आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत बघा ह्या गोष्टी. नेक्स्ट आहे थर्ड, टाइम. ठीक आहे. इट्स सिंबल इज, ओके, t, स्मॉल t. यूनिट नेम इज, ओके, सेकंड. इट्स सिंबल इज स्मॉल s. ओके. नेक्स्ट fourth is the temperature. Temperature. Okay. Yes. Its symbol is capital T. Unit name is Kelvin. Kelvin. And the symbol is what? Capital K. ठीक है. किती quantities झाले बघा? Physical quantities 4. Length, mass, time and temperature. Okay, simultaneously unit name काय आहे? Okay, these are SI units.
येते लक्षात मिळालं हे? येस. See here, unit names are meter, kilogram, second and Kelvin, and their symbols are small m, later on kilogram, second and watt, capital K. Okay, next घेऊया. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. ओके, नंतर नोट्स तयार करत चला. कंटिन्यू. Next is electric current. Electric current. ठीक आहे ना? ओके, इलेक्ट्रिक करंट साठी ओके सिंबल काय असतो? I. बरोबर आहे ना? ओके, युनिट नेम एम्पियर. एम्पियर, ठीक आहे, and its symbol is A. काय असतो सिंबल? A. Now next is luminous intensity. Luminous intensity. It is denoted by okay IV. IV. Correct. Unit name is candela. Candela. Okay, and its symbol is what? C. Symbol is C. Now the last one, very important, that is amount of matter. शेवटी ठेवले मी ह्याला amount of matter. Correct. Amount of matter साठी okay symbol आहे n, small n. Unit name is mole. Unit name काय आहे? Mole. ठीक आहे, and its symbol is बघा symbol आणि काय नेम मध्ये डिफरन्स आहे. फक्त काय yes, इथे मोल मध्ये ई आहे आणि सिंबल मध्ये MOL लिहिलं असतं. लक्षात आलं? ओके, टोटल किती 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. त्याच्यामध्ये कुठले झाले? ओके, फर्स्ट काय घेतलं आपण? मीटर. बरोबर आहे ना? लेंथ साठी युनिट काय? मीटर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय घेतलं? फिजिकल क्वांटिटी. यस, टाइम. बरोबर आहे ना? टाइम साठी ओके काय आहे? सेकंड आहे. मास. मास साठी काय आहे? यस, किलोग्राम. लक्षात येते? टेम्परेचर साठी काय आहे? केल्विन. इलेक्ट्रिक करंट साठी काय आहे? एम्पियर. ओके, त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी साठी काय आहे? कॅन्डेला. ओके, एंड लास्ट वन इज अमाउंट ऑफ मॅटर और अमाउंट ऑफ सबस्टन्स सुद्धा म्हणू शकताय. अमाउंट ऑफ मॅटर और अमाउंट ऑफ सबस्टन्स नोट करा तिथं, और सबस्टन्स. ओके, त्याच्यासाठी युनिट काय आहे? मोल. ठीक आहे, मग अमाउंट ऑफ सबस्टन्स जो आहे तो आपण कशामध्ये मेजर करतो? मोल मध्ये. ठीक आहे, पुढे आपल्याला मोल कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. हेडिंग द्या आता नेक्स्ट, दॅट इज डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे, आता 7 फंडामेंटल युनिट्स वरनं कळलं. ओके, आणखीन काय युनिट्स डिराइव्ह केलेले आहेत? ओके, त्या युनिट्सला काय म्हणायचं? डिराइव्ड युनिट्स फॉर अदर क्वांटिटीज. बरोबर ना? फिजिकल क्वांटिटीजला सोडून ओके आणखीन क्वांटिटीज आहेत, नोन आहे तुम्हाला? derived units. ठीक आहे, derived units कशाला म्हणाल? Units derived from 7 fundamental okay yes units. ठीक आहे ना? नोट करा तसं. Units derived from 7 fundamental units are called as a derived units. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल क्वांटिटीज बघा. फॉर एक्झाम्पल फर्स्ट फॉर एरिया. एरिया फॉर्म्युला काय आहे एरियासाठी? कसं कॅल्क्युलेट करता तुम्ही एरिया? एरिया इज इक्वल टू व्हॉट? लेंथ स्क्वेअर. बरोबर आहे ना? ओके, आणि लेंथ कशामध्ये मेजर करतात? डेफिनेटली मीटर मध्ये. बरोबर आहे ना? ओके, मग मीटर मध्ये जर लेंथ मेजर करत असाल ओके तर इट्स एसआय युनिट विल बी यस मीटर स्क्वेअर. बरोबर आहे ना? सो एरिया इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. येते का लक्षात हे? नेक्स्ट वन इज सेकंड व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करतो आपण? लेंथ क्यूब मध्ये. लेंथ क्यूब. करेक्ट. मग युनिट काय असणार आहे त्याचं? व्हॉट इज द युनिट ऑफ ओके यस व्हॉल्यूम?
मीटर क्यूब. येते लक्षात. ठीक आहे. लेंथ क्यूबलाच काय केलं आपण मीटर क्यूब. लेंथ म्हणजे लेंथ कशामध्ये मेजर करतो मीटर मध्ये. समजलं ना. ओके म्हणून काय लिहिलं आपण मीटर क्यूब. आलं लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट वन इज थर्ड velocity. ओके velocity कशामध्ये मेजर करतो. what is velocity. Velocity is yes distance traveled by the object per unit time. बरोबर आहे ना. ओके distance traveled divided by ओके unit time किंवा टाइम लिहू शकता नुसतं. distance traveled by divided by ओके what unit time. म्हणजे काय घ्या डिस्टन्स ट्रॅव्हल मीटर. बरोबर आहे ना. डिस्टन्स म्हणले ना मीटर मध्ये असतो डिस्टन्स दॅट इज द लेंथ and time is in second, so its unit will be meter per second. known आहे तुम्हाला velocity चे unit. बरोबर आहे ना. ओके नेक्स्ट वन इज acceleration. acceleration चे unit काय असतं. what is the unit of acceleration. denoted by a. symbols known आहेत तुम्हाला. ठीक आहे ना. yes acceleration is equal to change in velocity. change in velocity per unit time. per unit time. time लिहिलं तरी change in velocity per unit time. velocity चे युनिट नोन आहे तुम्हाला काय मीटर पर सेकंद आणि टाइम चे युनिट सेकंद. करेक्ट. सो मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे ना. सेकंदला वरती घेऊन गेलो आपण इनवर्स आलं. समजलं का. ओके येस मीटर पर सेकंद बेस सेम आहे ना. ओके म्हणून काय केलं आपण ऍडिशन केलं दोन्हीची दॅट इज -2. समजलं हे. येस नेक्स्ट वन फोर्स. मास इनटू acceleration. force is what mass into what acceleration. बरोबर आहे ना. ओके मास काय असतो. what is mass. mass is in kilogram. लक्षात येते ना. ओके SI unit of mass is kilogram into acceleration. acceleration चे युनिट आत्ताच पाहिलं आपण that is मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर पर सेकंद स्क्वेअर. लक्षात येते. ओके येस द फोर्स इज ऑल्सो मेजर्ड इन व्हॉट न्यूटन. न्यूटन मध्ये मेजर केला जातो फोर्स. आलं लक्षात घे. नेक्स्ट बघा दॅट इज प्रेशर. व्हॉट इज प्रेशर. ठीक आहे. प्रेशर कशामध्ये मेजर करतो आपण. येस व्हॉट इज द फॉर्म्युला. प्रेशर फोर्स पर युनिट एरिया. फोर्स युनिट काय आहे. येस व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स किलोग्राम. ठीक आहे. येस मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. करेक्ट ना. ओके आणि एरियाचं युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. ओके मग टोटल युनिट काय होईल किलोग्राम. ओके पर मीटर सेकंड per second square. This is the unit of is what pressure. Also we can take okay force unit का है न्यूटन आणि एरियाचा युनिट मीटर स्क्वेअर. हे और मध्ये करेक्ट ना. yes it is न्यूटन पर मीटर स्क्वेअर also. येते लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे वर्क. वर्क इज द फॉर्म ऑफ एनर्जी. तुम्हाला थर्मोडायनेमिक्स मध्ये येणार आहे पुढे. ओके वर्क काय असणार आहे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. येते लक्षात. फोर्सचे युनिट काय आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स. येस किलोग्राम
मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे मीटर. इज दिस ठीक आहे. तर मीटर मीटर काय होणार आहे मीटर स्क्वेअर होऊ शकते ना. यस देयरफॉर किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. m इंटू m काय होणार आहे m स्क्वेअर होईल. लक्षात येते ठीक आहे. आणि वर्कचं युनिट ओके जूल मध्ये काय आहे. व्हॉट इज द वर्क ओके इन जूल. आता फोर्सचं युनिट काय आहे न्यूटन आहे ना न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे मीटर. न्यूटन मीटरलाच काय म्हणू शकता तुम्ही जूल. लक्षात येते ठीक आहे. जूल कशाचं युनिट आहे एनर्जीचं युनिट आहे. समजते बाळांनो हे. यस खूप महत्त्वाचे युनिट्स आपण डिस्कस करतोय. नेक्स्ट काय बाळांनो दॅट इज चार्ज. ओके चार्ज इज इक्वल टू काय असणार आहे करंट. करंट ओके इनटू व्हॉट टाइम. करंट इनटू व्हॉट टाइम. करंटचं युनिट काय असतं एम्पियर आणि टाइमचं युनिट सेकंड. दॅट इज एम्पियर सेकंड. ह्या एम्पियर सेकंदलाच काय म्हणायचं बाळांनो कुलोम. कॅपिटल सी म्हणजे काय कुलोम. येतं हे लक्षात. नेक्स्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स ठीक आहे ना. ओके पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मेजर करतात व्होल्ट मध्ये. कशामध्ये व्होल्ट. त्यालाच व्ही म्हणतो आपण बरोबर आहे ना. ओके आणि व्होल्ट इज इक्वल टू काय असणार आहे हे जूल पर कुलोम. ठीक आहे व्होल्टलाच काय घेऊ शकता तुम्ही जूल पर कुलोम. आता कुलोमचं युनिट नोन आहे तुम्हाला जूल बरोबर आहे ना. ओके एम्पियर पर सेकंड बरोबर आहे ना. ओके पर कुलोम आहे तर पर एम्पियर पर सेकंड होईल. येतं लक्षात ठीक आहे. तरच असं पण लिहू शकता तुम्ही ओके जूललाच तुम्ही किलोग्राम मीटर स्क्वेअर ओके पर सेकंड क्यूब पर एम्पियर पण लिहू शकता. किलोग्राम कारण जूल ओके एस आणि काय हे युनिट सेम आहे. किलोग्राम पर मीटर सॉरी किलोग्राम मीटर स्क्वेअर ओके एस पर सेकंड स्क्वेअर असतो. ओके इथं पर सेकंड आहे ना म्हणून पर सेकंड क्यूब per ampere. Now the next point is properties of matter and their measurements. बाळांनो खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा सुद्धा आणि बेसिक पॉइंट आहे. ठीक आहे प्रॉपर्टीज कुठल्या असू शकतात मॅटरच्या दॅट इज मास करेक्ट ना. व्हॉल्यूम डेन्सिटी टेम्परेचर प्रेशर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हे सगळे काय आहेत फिजिकल प्रॉपर्टीज आहेत मॅटरच्या बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये काही फ्यू प्रॉपर्टीज आपण डिस्कस करूया जे की बेसिक आहेत आणि खूप महत्त्वाच्या आहेत बाळांनो. ठीक आहे येस. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मास अँड वेट. ठीक आहे काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. व्हॉट इज मास. मास ऑफ अ सबस्टन्स इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. काय त्या सबस्टन्स मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे किंवा काय येस नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स किती प्रेझेंट आहेत दॅट इज इट्स मास. येते का लक्षात हे ठीक आहे. आणि वेट काय आहे वेट इज द फोर्स एक्सर्टेड बाय द ग्रॅव्हिटी ओके ऑन एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट वरती ओके येस ग्रॅव्हिटीचा किती फोर्स अप्लाय होतो म्हणजेच काय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ती अर्थ क्रस्ट कडे किती अट्रॅक्ट होते दॅट इज इट्स ओके येस वेट. आणि बघा वेट ओके चेंज होतो प्लेस टू प्लेस बरोबर आहे ना. मून वरती डिफरंट वेट असणार आहे अर्थ वरती डिफरंट वेट असणार आहे प्लेस टू प्लेस. ओके सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती आहे तिथं त्या ठिकाणी त्याच्यावरती काय डिपेंड आहे वेट डिपेंड आहे. वेट चेंज होतं mass does not change. Mass remains constant. So note करून ठेवा mass remains constant but weight changes okay place to place. Why? Because center of gravity changes. Okay is at different places. वेगवेगळ्या प्लेसला वेगवेगळी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असू शकते त्याच्यामुळे वेट जो आहे तो चेंज होतो. ठीक आहे पण केमिस्ट्री मध्ये आपल्याला वेट आणि मास एक कन्सिडर करून जायचं आहे बरोबर आहे ना. फिजिक्स मध्ये तुम्ही डिफरंटली स्टडी करा पण केमिस्ट्री मध्ये वेट आणि मास एकच कन्सिडर करून जायचं तुम्हाला. लक्षात येते हे येस. युनिट कन्व्हर्जन्स बघूया. एसआय युनिट काय आहे मास साठी. एस द एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्राम बरोबर आहे ना. ओके एसआय युनिट
काय आहे बाळांनो? ओके, किलोग्राम. ओके, ह्या किलोग्रामचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे तुम्हाला. मॅटर हा किलोग्राम मध्येच देतील असं नाही. ओके, वेगवेगळ्या युनिट मध्ये देऊ शकतात तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये बघा 1 किलोग्राम इज इक्वल टू काय असणार आहे? 1000 ग्रॅम. त्यालाच कसं लिहू शकतो आपण? 1000 ला 10 टू द पॉवर 3 ग्रॅम लिहू शकतो ना. 10 टू द पॉवर 3 म्हणजे किती? 1000. येते लक्षात हे? ठीक आहे. 1 ग्राम इज इक्वल टू किती असणार आहे? 1000 मिलीग्राम. त्याला असं लिहू शकतो ना आपण? 10 टू द पॉवर ओके यस मिलीग्राम लिहायचं. मिलीग्राम 10 टू द पॉवर 3 मिलीग्राम लिहू शकतो ना. त्याच्या रिव्हर्स घ्या. ओके, रिव्हर्स काय होईल सांगा बरं? सपोज 1 ओके एस मिलीग्राम इज इक्वल टू किती असणार आहे? 10 टू द पॉवर -3 ग्रॅम. म्हणजे काय करावं लागेल? 1 डिवायडेड बाय 1000 घ्यावं लागेल इथं. येते लक्षात? 1 मिलीग्राम फाइंड आउट करण्यासाठी कसं फाइंड आउट कराल? 1 ग्रॅम इज इक्वल टू ओके 1000 काय आहे? मिलीग्राम. देन 1 मिलीग्राम yes is equal to how much? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय? 1 ग्राम into 1 milligram divided by what? 1000 milligram. These two get cancelled. ठीक आहे? yes 1000 ला 10 to the power 3 लिहू शकतो ना. ठीक आहे. ओके, और प्लस काय लिहू शकता तुम्ही? 10 to the power 3 वरती घेऊन जा. वरती गेल्यानंतर काय होतं? 10 to the power -3 into 1 म्हणजे किती असणार आहे? 10 to the power -3 काय होईल? ग्राम. समजतं ना? प्रत्येक ठिकाणी असं करू शकता तुम्ही. म्हणजे डायरेक्ट लिहिलं मी 1 ओके एस मिलीग्राम इज इक्वल टू 10 टू द पॉवर -3 ग्राम. येते लक्षात? ओके, इथं पूर्ण लिहितो मी. 1 मिलीग्राम इज इक्वल टू 10 टू द पॉवर -3 ग्राम इज इक्वल टू 10 टू द पॉवर -6 किलोग्राम. येते ना लक्षात हे? समजतंय? ठीक आहे. मग 1 किलोग्राम इज इक्वल टू हाऊ मच? 1 kilogram is equal to 10 to the power 6 milligram. हे कन्व्हर्जन्स लक्षात ठेवा मुलांनो. आणि कंपल्सरी काय करायचं? प्रॅक्टिस करायचं तुम्हाला कन्व्हर्जन्स. म्हणजे मास आणि वेट तुम्हाला ऑलरेडी नोन आहे. ओके, पण हे कन्व्हर्जन्स तुम्ही करायचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून हे मास आणि वेट घेतलं. नेक्स्ट थिंग आहे ओके एस प्रॉपर्टी म्हणा व्हॉल्यूम. नेक्स्ट प्रॉपर्टी इज व्हॉट? व्हॉल्यूम. What is volume? Space occupied. Space occupied. known आहे तुम्हाला. ओके, तरी सुद्धा लिहा. Space occupied by a three-dimensional okay object. Space occupied by a three-dimensional object. That is called as a volume. The space occupied by matter म्हणू शकता. That is the yes volume. SI unit of volume is SI unit. That's meter cube. आता हे कन्वर्जन्स खूप केअरफुली करा. ठीक आहे ना? ओके, मी कन्वर्जन्स दाखवतो. हे नोट करून घ्या. ठीक आहे. See here 1 meter cube is equal to 10 to the power 3 dm cube. ठीक है ना? मीटर क्यूब इज इक्वल टू डेसीमीटर क्यूब. ठीक है, इज इक्वल टू 10 टू द पावर ओके 6 क्यूबिक सेंटीमीटर क्यूब. आता हे 10 टू द पावर 3 म्हणल्यानंतर 1000 हे समजलं तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, इथे किती असणार आहे? टोटल 6 झिरो असणार आहे. समजतंय ना हे? ठीक आहे. किंवा असं लिहू शकताय 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 10 टू द पावर 3 लिटर is equal to 10 to the power okay 6 ml. लक्षात ठेवा. ओके, 1 ml is equal to काय असणार? 1 ओके क्यूबिक सेंटीमीटर. cc क्यूबिक सेंटीमीटर. 1 लिटर ओके इज इक्वल टू काय असणार? 1 dm क्यूब. हे दोन्ही एकच आहेत. लिटर आणि dm क्यूब, ml आणि काय क्यूबिक सेंटीमीटर एकच आहे. हे कन्वर्जन्स लक्षात ठेवा. व्हेरी आयपी. ठीक आहे. आता रिव्हर्स घेऊया आपण. रिव्हर्स कसं कराल? येस
1 ml इज इक्वल टू 10 टू द पावर मायनस 3 लिटर. लक्षात येते? ठीक आहे. किंवा काय लिहू शकता? और 10 टू द पावर मायनस 3 dm क्यूब. समजते ना? ओके. इज इक्वल टू 10 टू द पावर मायनस 6 मीटर क्यूब. त्याच्या रिव्हर्स चाललाय तुम्ही, डिवाइड करता इथं तुम्ही आता 1 बाय 10 टू द पावर मायनस 6 मीटर क्यूब. समजलं ना हे? ठीक आहे. हे परत सांगू का तुम्हाला? ओके. 1 लिटर ओके इज इक्वल टू काय असणार आहे? 10 टू द पावर 3 yes ml. Then 1 ml is equal to how much? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. समजते ना हे? येस. 1 डिवाइडेड बाय 10 टू द पावर मायनस 3 म्हणजे सॉरी 10 टू द पावर 3 म्हणजे काय होणार आहे? वरती गेल्यानंतर 10 टू द पावर मायनस 3 होणार आहे. तसंच काय रिगार्डिंग दी 6 येते लक्षात? 1 मीटर क्यूब ओके इज इक्वल टू 10 टू द पावर 6 ml. ml घ्या किंवा सेंटीमीटर क्यूब घ्या, दोन्ही एकच आहे. दाखवलं मी तुम्हाला. हे प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. समजतंय ना? ठीक आहे. मग 1 ml इज इक्वल टू किती असणार? 10 टू द पावर मायनस 6 मीटर क्यूब. करेक्ट ना? ठीक आहे. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 10 टू द पावर 6 असणार आहे. तर 1 ml इज इक्वल टू किती असेल? 10 टू द पावर मायनस 6. समजलं हे? ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी इज डेन्सिटी. केअरफुली प्रॅक्टिस करा. Density, which is denoted by rho. Rho denote केली. ठीक है ना? Okay, what is density? Density is equal to mass divided by what? Volume. अच्छा SI unit क्या है? What is SI unit? SI unit of density. Okay, काय असेल? मास कशामध्ये किलोग्राम, वॉल्यूम कशामध्ये मीटर क्यूब मध्ये. बरोबर ना? ओके, सो किलोग्राम पर मीटर क्यूब. That is the density. Sorry, SI unit of density. येते लक्षात? ठीक आहे ना? स्मॉलर युनिट कुठला आहे? What is the smaller unit? ठीक है? Yes. ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर और ग्राम पर ml. ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर और ग्राम पर ml. स्मॉलर युनिट आहे and that is the SI unit. येते ना लक्षात? ठीक है. नेक्स्ट आहे टेम्परेचर. It is the measure of degree of hotness or coldness of an object. ठीक है? It is the measure of degree of hotness or coldness of an object. एखादी ऑब्जेक्ट कोल्ड आहे की हॉट आहे, that measurement is called as a temperature. बरोबर आहे ना? टेम्परेचर डिफरन्स न सांगू शकतो आपण. ठीक आहे. ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सियस. टेम्परेचर वाढलं ओके, बॉडी टेम्परेचर किती आहे? 30 डिग्री सेल्सियस, सॉरी 37 डिग्री सेल्सियस. येते लक्षात? टेम्परेचर वाढवलं, हीट सप्लाय केली की टेम्परेचर इन्क्रीज होतं. ओके, यस. कूल केलं की परत काय? टेम्परेचर डिक्रीज होतं. इट इज द मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी. दैट इज द टेम्परेचर. ओके, देयर आर 3 scales. There are three common scales to measure the temperature. ठीक आहे. कुठल्या स्केल्स आहेत? तो वरती मेन्शन करतो मी. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डिग्री सेल्सियस
Okay, denoted by degree Celsius like this. Correct. Next one is Kelvin. Kelvin denoted by K. ठीक है ना? ओके, समटाइम्स डिग्री केल्विन पण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. डिग्री फॅरेनहाइट, degree Fahrenheit denoted by F naught. ठीक है. Three scales are there. One is degree Celsius, second is Kelvin, third is degree Fahrenheit. कन्वर्जन पण करता आलं पाहिजे तुम्हाला याचं. हे पुढे तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये आहे परत. ठीक आहे ना? ओके, बेसिक पॉइंट्स आहेत म्हणून तुम्हाला इथं मी घेतोय. हे लक्षात आलं ना? ओके, कारण का पुढे आपल्याला मोल कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. ठीक आहे. येस, बघा, डिग्री सेल्सियस टू केल्विन मध्ये कन्वर्जन करता येतं. ठीक आहे. डिग्री सेल्सियस टू केल्विन, सो केल्विन टेम्परेचर इज इक्वल टू काय असणार? डिग्री सेल्सियस प्लस 273.15. ठीक आहे. 273.15 जर डिग्री सेल्सियस मध्ये ऍड केलं तर काय होणार? केल्विन मध्ये टेम्परेचर. लक्षात येते? ठीक आहे. येस, इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली एवढं. अप्रॉक्सिमेटली तुम्ही डिग्री सेल्सियस प्लस 273 घेऊ शकता. ठीक आहे ना? ओके, दिस इज द कन्वर्जन ऑफ केल्विन टू डिग्री सेल्सियस टू केल्विन. ओके, डिग्री फॅरेनहाइट टू डिग्री सेल्सियस पण कन्वर्जन आहे आणि डिग्री सेल्सियस टू डिग्री फॅरेनहाइट पण कन्वर्जन आहे. ठीक आहे ना? फॉर्म्युला काय आहे बघा कन्वर्जन साठी. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9 divided by 5 डिग्री सेल्सियस प्लस 30. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ठीक आहे. डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 5 divided by 9. ओके, डिग्री फॅरेनहाइट मायनस 30. आलं लक्षात हे? ठीक आहे. जर तुम्हाला असं म्हणलं कन्वर्ट ठीक है 30 डिग्री सेल्सियस इन डिग्री फॅरेनहाइट. ठीक है ना? इनटू डिग्री फॅरेनहाइट. ओके, फर्स्ट आणि सेकंड कन्वर्ट 90 डिग्री सेल्सियस इनटू डिग्री केल्विन किंवा केल्विन टेम्परेचर. ओके, करू शकता ना तुम्ही? नाही, होमवर्क साठी घ्या तुम्ही. 30 डिग्री सेल्सियस इनटू डिग्री फॅरेनहाइट. फॉर्म्युला कुठला यूज करायचा ते तुम्ही बघा. ओके, पुढे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी करणारच आहे. डोंट वरी. ठीक आहे. कन्वर्ट 90 डिग्री सेल्सियस इनटू केल्विन टेम्परेचर. दोन प्रॉब्लेम्स तुम्ही नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे ना? आज काय काय स्टडी केलं आपण? एक तर युनिट, बरोबर आहे ना? ओके, एक स्टँडर्ड रेफरन्स आहे, बरोबर आहे ना? ओके, विच इज यूज्ड टू मेजर द क्वांटिटी ऑफ सबस्टन्स, प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स किंवा मॅटर म्हणू शकता. बरोबर आहे ना? स्टँडर्ड क्वांटिटी आहे, स्टँडर्ड रेफरन्स आहे. येतं लक्षात हे? त्याच्यानंतर डिराइव्ड युनिट्स पाहिलं. 7 फंडामेंटल युनिट्स जे आहेत, बरोबर आहे ना? एसआय युनिट्स पाहिलं आपण. 7 फंडामेंटल युनिट्स वरना ओके काय करायचं तुम्हाला? डिराइव्ड युनिट्स म्हणजेच काय अदर युनिट्स डिराइव्ह करायचे. दॅट इज कॉल्ड एज अ डिराइव्ड युनिट्स. येतं लक्षात? हे दोन्ही पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. एक तर एसआय युनिट्स, त्याच्यामध्ये 7 फंडामेंटल युनिट्स, ओके, आणि डिराइव्ड युनिट्स ते कन्वर्ट करून दिलं तुम्हाला, बरोबर आहे ना? ओके, त्याच्यानंतर काय? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्याचं युनिट कन्व्हर्जन्स. ओके, हे खूप महत्त्वाचे पॉइंट्स आपण आज डिस्कस केलं. ठीक आहे. आज इथं थांबूया वळण आपण. नेक्स्ट लेक्चर मध्ये ओके मोल कन्सेप्ट स्टार्ट करायचं आपल्याला. ठीक आहे ना? खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. मग त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसे की ॲटॉमिक मास असेल, मॉलिक्युलर मास असेल, बरोबर आहे ना? ओके, ॲटॉमिक नंबर्स असतील, ओके, ज्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत फाउंडेशन मध्ये, ओके, त्या क्लिअर करून घ्यायच्या आहेत. समजतंय ना? ठीक आहे. टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.